ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राय नमः। जय जय देवेशा उमारमना भक्तमा सरंजका अंधकमरदना तुझे कृपेने लोक पावना प्रेत कल्प व्याख्याना उदिले। ग्रंथ करते या ठिकाणी सांगतायत हा शेवटचा अध्याय कळस अध्याय। पहिल्या अध्यायापासून 17 अध्याय तुम्ही नाही ऐकले, तुम्हाला नाही कळलं तर ह्या अध्याय ऐका, कारण हा कळस आहे आणि या अध्यायामध्ये सगळ्या अध्यायाचं सार आहे। पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अंत्य अध्यायापर्यंत काय झालं हे अध्यायाचं सार प्रत्येक अध्यायाच्या शेवटला असतं। त्याच्यामुळं मग ग्रंथकर्ते खूप विचार करतात ग्रंथ निर्माण करताना। 7 दिवस लोकांना यायला नाही जमत, मग शेवटचे 1 दिवस जरी आलं तरी 7 दिवसात काय झालंय ते 1 दिवसामध्ये सांगायचं। म्हणून भगवान परमात्मा आणि ग्रंथकर्ते सांगतायत भक्त मानस रंजका। भक्ताच्या अंतकरणामधलं मानस अंतकरण रंजवणारा तो भगवान परमात्मा आहे। आणि तुझ्याच कृपेमुळे, कारण पहिल्या दिवसापासून मी एक ओवी म्हणतोय महाराज, आता जैसा हेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया, तुझे कृपे रघुवर्या स्तुती वदवया सामर्थ्य। आणि इथं सांगतायत तुझे कृपे लोक पावना। तुमचे कृपेमुळे ही जी काही प्रेतकल्प व्याख्या आहे, आपण जी पहिल्या अध्यायापासून जे ऐकलं, हे गरुड पुराण नावाचा जो खंड आहे, ग्रंथ आहे, तुमच्या कृपेनं सिद्धीस जावा किंवा नेला असं सांगतात। ते तव कृपे स्तव निरोपण सप्ताध्यायी केले कथन, अष्टादशाध्यायी संपूर्ण प्रेतकल्प होईल। ग्रंथकर्ते सांगतायत 17 अध्याय आपण कालपर्यंत ऐकले आणि 17 अध्यायामध्ये जी कथन केलं, 17 अध्यायामध्ये जी सांगितलं ते तुझ्या कृपेमुळे सांगितलंय। कारण साळुंकी मंजुळा बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाची। इथं बसवून आपण जी बोलतो त्या बोलण्याच्या पाठीमाग बुद्धी देणारा भगवान परमात्मा आहे। बुद्धीची बुद्धी आपणा अंतरात्मा रघुनंदना, बुद्धी देणारा भगवान परमात्मा आहे। आणि 18वा अध्याय पूर्ण झाल्याशिवाय प्रेतकल्प पूर्ण होणार नाही। ही जी काही प्रेताचा आम्ही सुरुवातीपासून सांगायलोय याचा अंत 18वा अध्याय पूर्ण झाल्यानंतरच होईल असं सांगतात। हा कळसाध्याय परम पवित्र तव कृपेने टीका समग्र होईल ऐसा मागतो बर, प्रार्थना करो क्षणा। आणि हा कळस अध्याय आहे आणि परम पवित्र आहे, अत्यंत पवित्र हा अध्याय आहे। ह्या अध्यायाचा जी काही टीका आहे, ह्या अध्यायामध्ये जी सांगणार आहे ती सांगायला मला बुद्धी द्यावी हाच वर मागणार आहे। दुसरं संत लोक भगवंतापाशी काय मागत आहे, ही अध्याय पूर्णत्वास जावा हीच प्रार्थना तुम्हाला क्षणाक्षणाला करतो ग्रंथकर्ते सांगतात। श्री भगवंत म्हणे गरुडा प्रती ऐके मम वाहना सुमती, गर्भ नष्ट झाली क्रिया न सती दुग्ध द्यावे मृत्युदिनी। आता भगवान परमात्मा सांगतायत महाराजी भगवंताचं वाक्य आहे आणि भगवंत गरुडाला सांगतायत गरुडा ऐक म्हणले, लहान लेकरू जर मरण पावलं, लहान लेकरू गर्भामध्येच मेलं तर त्याच्या काय क्रिया कराव्या। गर्भ नासल्यानंतर ज्या दिवशी लहान लेकरू मरल गर्भातलं त्याच दिवशी त्याला दुग्ध द्यायचं, त्या मृताच्या शरीराला दुग्ध द्यायचं, त्याचा विधी पुढे काहीच करायचा नाही असं सांगतं। बाळ मेलियास द्यावी पायास आणि दुग्ध द्यावे सरस, वर्ष द्यावयात मरण पावल्यास त्या प्रेतास पुरावे। आणि बाळ जर मेलं गर्भामधलं, गर्भच नष्ट झाला, जन्मलंच नाही तर त्याची क्रिया काय करायची। लेकरू जर जन्मायच्या आधीच त्याला गर्भपात म्हणतात किंवा जन्मायच्या आधी ते मृत पावलं तर त्याला खीर द्यावी, दूध द्यावं आणि जन्मल्यापासून जर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये लेकरू वारलं
लेकरू जन्मल्यापासून 2 वर्षाच्या आतमध्ये जर मृत झालं तर त्याचं शरीर जमिनीमध्ये पुरावं असं सांगतात. अंतावृध करावे मासिक साधनाचे रावे विष्णू बलीस करिता बरवे सुख पावत असे ते प्रेत. आणि ते असणार लेकरू 2 वर्षाचं मेलं, त्याला जमिनीमध्ये पुरलं तर त्याच्या 3ऱ्या दिवसापासून जे क्रिया आहे ते सगळं करायचं. फक्त महिन्याचं जे काही श्राद्ध आहे, प्रत्येक महिन्याला जो आपण घालतो मासिक, ती मासिक त्या लेकराचं करायचं नाही. आणि अशा पद्धतीने विष्णू बली जर आपण केला तर त्या लेकराचं जे प्रेत आहे त्या प्रेताला सुख मिळतं. भगवंत सांगतात विष्णू देवतेचे करावे तर पहिले वर्षोस्तर गण करावा जाणे दाने धर्म उपयोग पाहोन करावी भक्ती करुनिया. आणि भगवान श्री विष्णू दैवत आहे आणि त्या दैवताचं तर्पण करावं, त्याचं नामस्मरण करावं. वृषोत्सर्ग वर्षाला येणारा जो विधी आहे तो त्या लेकराचा करायचा नाहीये. आणि अफाट अशा प्रकारची दानं त्या लेकराच्या नावानं द्यायचं तर त्याला वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये सुख मिळेल असं सांगतात. 5 वर्षा परिमृत झाला त्याचा वर्षोत्सर्ग करावा चांगला संन्यासाशी जरी परत्र पावला एकादश दिनी पुत्र श्राद्ध कीजे. लेकरू जन्मल्यापासून 5 वर्षानंतर मरण पावलं, 5 वर्षाचं म्हणजे लेकरूच आहे ते, आणि 5 वर्षानंतर जर मृत झालं तर त्याचा वर्ष उत्सर्ग जी वर्ष श्राद्ध आहे ते चांगलं करावं, यथा पद्धतीनं करावं, शास्त्रात सांगितल्या पद्धतीनं करावं. एखादा संन्यासी जर मरण पावला तर 11व्या दिवशी त्या संन्यासाच्या पोरानं त्याच्या परत्र त्याच्या गोत्रामधले एका मुलानं त्याचं श्राद्ध 11व्या दिवशी घालावं असं सांगतात. विधी युक्त श्राद्ध करावे संन्यासी बोलावून आणावे कौपीन पादुका भेषज द्यावे ऐसे आचरावे तयाच्या पुत्र. आणि संन्यासी जर मरण पावला तर त्याच्या मुलानं काय करायचं, दुसरा संन्यासी बोलवून आणायचा आणि त्याला कौपीन द्यायची, पादुका द्यायच्या, आणि अशा पद्धतीनं त्या संन्यासाचं जी काही क्रिया आहे ती त्याच्या मुलानं ती आचरण कराव्या असं सांगतात. सर्व पाप क्षय तत्पर ब्राह्मणे ते संन्यास घ्यावा सादर वैराग्ययुक्त असल्यानंतर नाही तरी संन्यास द्यावा आदर. आणि ब्राह्मणानं संन्यास घ्यायचा. संन्यास कशासाठी असतो माहिती का? सर्व पाप क्षय तत्पर, आजपर्यंत केलेलं पाप संपावं याच्यासाठी ब्राह्मण लोक संन्यास घेत असतात. आणि जो मुळातच वैरागी आहे, कडकडीत वैरागी ज्याच्याकडे आहे त्याला संन्यासाची गरज नाही महाराज. कारण वैरागी असल्यावर धनाची आशा नाहीये, कशाचीच आशा नाही, त्यामुळं वैराग्यानं संन्यास नाही घेतला तरी चालतं असं सांगतं. वैराग्ययुक्त असल्यानंतर नाही तरी संन्यास न घेता भला वैराग्य नसता नियमान झाला तुर संन्यास घेऊन मेला तो न पावे निरय भोगला यास्तव संन्यास भला ब्राह्मणाशी. आणि वैराग्य नसताना जर मृत पावला, कोण संन्यासी म्हणा ब्राह्मण म्हणा, वैराग्य नसताना जर तो मरण पावला तर त्याचा असणारा विधी कसा करायचा, त्याचं त्या ठिकाणी असणारं पुढचं कार्य कसं करायचं ऐका. कली माझी अग्निहोत्रे संन्यास वर्ज परी आचरावे सरस धर्म ब्रह्मा प्रसिद्ध विशेष या वाचोनी न होती. आणि कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये जसं वर्तन आहे त्याच पद्धतीनं सांगावं लागतं. कलियुगामध्ये अग्निहोत्र नाही, संन्यास नाही. कोणी संन्यास घेतलेला ऐकलंय का? आताच्या चालू परिस्थितीमध्ये अग्निहोत्र नाहीये, कोणी त्या ठिकाणी यज्ञ करत नाही, काय नाही. हे कलियुगामध्ये लागू पडत नाहीये. मग कलियुगामध्ये काय श्रेष्ठ आहे? धर्म ब्रह्म श्रेष्ठ आहे. ह्या कलियुगामध्ये धर्माचं पालन करणं हेच श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये असं सांगतात. करिता सर्व धर्म कथन धर्माचे फळगडे जाण
मी सर्वथा परमात्मा भगवान, भक्ती साधन न घडे माझे. अहो धर्म एवढा श्रेष्ठ आहे, धर्माचं कथन जरी केलं, धर्माची कथा जरी सांगितली तरी त्याचं फळ त्या व्यक्तीला तात्काळ भेटतं. कारण भगवंत सांगतायत मी सगळीकडे आहे. भगवंत कुठं नाही हो, सगळीकडे भगवंत आहे. तुमच्या आमच्या हृदयामध्ये भगवंत आहे आणि भगवंत आहे म्हणून आपण आहे. आपण झोपतो आपल्या इच्छेनं, उठतो त्याच्या इच्छेनं. त्यानं ठरवलं उठवायचंच नाही, उठवायला 4 लोक लागतात. असा असणारा भगवान परमात्मा आहे आणि तो भगवान परमात्मा सगळीकडे आहे म्हणून भक्ती त्याची करा असं सांगतात. कली माझी नामा वाचून तयाच्या भरतखंडीचे प्राणी, अन्य उपाय न दिसे नयनी नामी मुक्ती तत्काळ होई. कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांगितलंय आणि सोपं सांगितलंय. न लगती सायास जावे वनांतरा. कुठं जायचं नाही महाराज, घरच्या घरी बसून फक्त भजन करायचं. कारण कलियुगामधलं ही साधन आहे. एकले एक जयाचे नाम, महाधोषा करी भस्म. कलियुगी साधनांचे नाही काम, श्रीराम नाम वाचोनी. एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे कलियुगामध्ये भगवंताचं नावच श्रेष्ठ आहे. आणि या भरत खंडामधले, या भारतामधली, या पृथ्वीवरची सगळी प्राणी नामानच तरणार आहेत. नामापेक्षा दुसरा उपाय तरून जाण्याचा नाही असं सांगतात. माझ्या नाम स्मरणे जाण संपूर्ण होती तपक्रिया, यज्ञ नुन्यते होई संपूर्ण विष्णू स्मरण करीताची. अहो माझं भजन करायचं काय नव्हे केले, एका चिंतिता विठ्ठले. काय होत नाही हो, सगळंच होतंय महाराज. भगवान परमात्मा येतो. माझ्या नामस्मरणानं तुमचं जप तप यज्ञ याग क्रिया सगळं प्राप्त होतं तुम्हाला. कशामुळं? माझ्या नावानं. त्यामुळं माझं नामस्मरण श्रेष्ठ आहे. जिथं कमीपणा येईल तिथं तुम्हाला श्रेष्ठत्व माझ्या नामानं येणार आहे असं पवित्र विष्णूचं नाव आहे. ग्रंथकर्ते सांगतात. माझ्या नामी पाप हरण शक्ती आहे ती तुकी, पाप करत्या प्रती नाहीच जाण निश्चिती. गोग्न सुराप उद्धत ती नाम घेता. भगवंतानी सांगितलं महाराज, जेवढी माझ्या नामाची ताकद आहे तेवढं पापच जगामध्ये नाही. माझ्या नामाची जेवढी ताकद आहे तेवढं पाप नाही. मग किती बी पाप असू द्या, महापापी असू द्या, फक्त नावानं त्याचा उद्धार आहे. आणि मग त्या ठिकाणी गायी मारणारा, मद्य सेवन करणारा एवढा पापी जरी असला तरी तो पापी माझ्या नावानं त्याचा उद्धार आहे. भगवंत सांगतात. मित्र दोही ब्रह्महत्यारी आणि कजो गुरु ते मारी. चांडाला दे दुसरा जारी, मम नाम उच्चारी उधरले. अहो किती उधरले हो माझ्या नावानं, सांगता येत नाहीये. नेनो किती काय सांगावा. एवढे माझ्या नावानं त्यांचा उद्धार झालाय. मित्रद्रोह करणारा असेल, ब्रह्महत्यारी असेल, अशा जो जन गुरुला मारलेला असेल, चांडाळ असेल, दुराचारी असेल, कोणीही असू द्या, कुणीही असू द्या, माझ्या नावानं त्याचा उद्धार आहे. भगवंत सांगतात. कृतयुगी ध्यान विशेष त्रेती मख जाण सरस. द्वापरे पूजन कर्मास करोनी प्राणी उद्धरे. आता पहिलं कृतयुग होतं महाराज, त्याला सत्ययुग बी म्हणतायत. कृतयुग होतं ब्रह्मदेवाच्या काळातलं ते युग होतं. आणि त्या कृतयुगामध्ये उद्धार कशानं व्हायचा? ध्यानानं. ध्यान करायचं आणि कृतयुगामध्ये उद्धार होत होता. त्याच्यानंतर ना पुन्हा त्रेतायुग आलं आणि त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्व आलं. त्रेतायुगामध्ये यज्ञानं उद्धार होत होता. द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये फक्त पूजा करायची, पूजनानं उद्धार होतो आणि पूजनानं उद्धार होत होता. आता कलियुग आहे. काय कलियुगामध्ये आहे का? कली माझी नाम कीर्तन हाच धर्म विशेष जाणे.
चांडाळ ही माझ्या नामान उद्धरे ब्राह्मणन बहिमुख. अहो कलियुगामध्ये नाम कीर्तन श्रेष्ठ आहे आणि नाम कीर्तन श्रेष्ठ आहे आणि नाम कीर्तन करणं हाच धर्म आहे. धर्माचं पालन करा म्हणजे काय करायचं? भगवंताचं भजन करा, भगवंताची भक्ती करणं हाच धर्म आहे. आणि कलियुगामध्ये माझ्या नाम कीर्तनानं चांडाळ लोकांचा सुद्धा उद्धार होतो. महाराज एवढं श्रेष्ठ माझं नाव आहे, एवढं श्रेष्ठ माझं कीर्तन आहे. भगवंत सांगू लागले, तीर्था माझी हेची तीर्थ व्रतात उत्तम हेचे व्रत. यज्ञ हाची सर्व यज्ञात दानात उत्तम हेची दान. सगळ्यामध्ये श्रेष्ठ आणि सार काय असेल तर माझं नाव आहे. तीर्थामध्ये तीर्थ जगामध्ये जेवढे बी आहेत, किती सांगितले? 354 का? मग असे 354 तीर्थ या पृथ्वी तलावरती आहे. आणि तेवढ्या तीर्थामध्ये सार काय असेल तर माझं नाव आहे. व्रतामध्ये उपवास तुम्ही कितीही करा, माझ्या भक्ती नामस्मरणानं एक उपवास केला तरी तुम्हाला ते सफल आहे. यज्ञ सर्व यज्ञामध्ये सुद्धा माझं नावच श्रेष्ठ आहे, दानामध्ये सुद्धा माझं नाव श्रेष्ठ आहे. भगवंत सांगतात, पवित्रा माझी अति पवित्र राम हा द्वाक्षरी मंत्र. काशीपुरी विश्वेश्वर मिया मानन राशी उपदेशी. अहो सगळ्यात पवित्र श्रेष्ठ तर भगवान श्रीरामचंद्राचं नाव आहे. आणि राम नामामध्ये किती अक्षर आहेत? 550 आहेत का? 2 आहेत. आणि त्या 2 अक्षराची ताकद काय आहे? भावार्थ रामायणामध्ये सांगितलं एकनाथ महाराजांनी. श्रीराम 2 अक्षरासाठी पातके जळती कोट्यानु कोटी. तो नर सरता होय वैकुंठी. बैसे पाटी ब्रह्मयाच्या. राम नामामध्ये एवढी ताकद आहे, कोट्यवधी पाप तुमचं संपत. आणि वैकुंठामध्ये सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या शेजारी पाट टाकलेला असतो आणि त्याच्यावरती बसायला भेटतं. ही राम नामाची ताकद आहे. काशीमध्ये जर माणूस मरायला लागला, त्याला मरणाच्या अंती मरणाच्या अगोदर काशीमध्ये राम नामाचा मंत्र देतात असं सांगतात. तो राम मंत्र उपदेशून मोक्ष देई शुल पाणी. काशीत प्राणात गमनी शरीराला गुणी तारक मंत्र. काशीमध्ये मुक्ती आहे. काशीमध्ये मेल्यावर मुक्ती आहे, जिवंतपणे नाही. मेल्यावर काशीमध्ये मुक्ती आहे. आणि काशीमध्ये मरत असताना तिथं त्या मरताच्या अंती राम नामाचा मंत्र देत आहेत. आणि राम नाम मंत्र म्हणून त्या शरीराला त्या जीवाला मोक्ष देत आहेत. आणि राम नामानं त्याच्या जीवाचाही उद्धार होतो, त्याच्या शरीराला तारक असणारा मंत्र भगवान परमात्म्याचा आहे असं सांगतात. उपदेशी श्री भगवान एक वार केले नाम स्मरण. कस घातले करावया गमन मोक्ष सदना तयाने. अहो मोक्ष देणं भगवंताच्या हातामध्ये. मग ती महादेव असो किंवा भगवान श्री विष्णू असो, कोणीही असू द्या, महादेवही मोक्ष देतात आणि भगवान श्री विष्णूही देत आहेत, कारण दोन्ही एकच आहे. काशीमध्ये मरायला लागल्यास एकदा जरी नामस्मरण केलं, मरायच्या आधी एकदा रामनामाचा उच्चार केला काशीमध्ये, कारण महादेव पहाटेपासून रामाचं भजन करतायत. महादेवाची जागा जी आहे ती मशानभूमीमध्ये रामनामाचं भजन करतायत पहाटेपासून. महादेवाला रामच आवडतो, पार्वतीला रामच आवडतो, गणपती बाप्पाला रामच आवडतो. बालकांडाचा पहिला अध्याय बघा, 3 जण एकत्र आहेत. महादेव, पार्वती आणि गणपती बाप्पा एकत्र येऊन नाथ महाराजांना सांगितलंय फक्त रामायण सुरू करा, आम्हाला तीच आवडतंय, दुसरं काय आवडतंय. आणि महादेवांनी एकदा जर रामनामाचं भजन केलं, महादेव येत आहेत, त्याचा उद्धार करतायत, अशा पद्धतीने सांगू लागले. ब्रह्म सगुण निर्गुण एकचे कृष्ण रूप जान. ते नाम करिता उच्चारेने पापे जळो जाती. आता ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे भगवंत आहे. तो सगुण असो किंवा निर्गुण असो, भगवान परमात्मा आहे. त्याला निर्गुणही स्वरूपाचं
ज्ञान आहे आणि सगुण आहे. भगवान परमात्म्याचं निर्गुण स्वरूपाचं अभ्यास खूप आहे, खूप दृढ लक्षण आहे. त्याच्यामुळे तो सगुण असो किंवा निर्गुण असो, आपण फक्त नामस्मरण करायचं. आणि कृष्ण, राम, कृष्ण आणि हरी ही एकच आहे. रामही तोच आहे, कृष्णही तोच आहे आणि हरी विटेवरचा देव सुद्धा तोच आहे. त्याच्यामुळे त्याचं एकदा नामस्मरण केलं, पापे जळोनी जाती, सगळी पाप संपतात असं सांगतात. काही सातरी घडो नाम उच्चार, पडता अडखळता नरे, दंश होता संतापता, फार नाम घेता यातना सर्व चुकती. अहो कसंही घ्यावं, देवाला नाव ठेवायची म्हणून घ्या आणि देवाची स्तुती करायची म्हणून घ्या, पण देवाचं नाव घ्या. तुम्ही कसंही घ्या महाराज. पतिव्रत जैसा भ्रातार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. भगवान परमात्मा आहे, त्याचं नामस्मरण करा, कसंही करा. दंश जर झाला, एखाद्या प्राण्याचा दंश आपल्याला झाला तर खूप संताप होतो, खूप त्रास होतो. आणि एकदा नामस्मरण घेतलं तर यातना चुकतायत. हे महादेवाचा अनुभव आहे महाराज. विष प्राशन केलं होतं महादेवांनी. कंठामध्ये 10 झाला होता आणि एकदा रामाचं नामस्मरण केलं, कंठाचा 10 शांत झाला, कंठ निळा झाला, म्हणून नीलकंठ नाम भगवंताला प्रख्यात पडलं. म्हणून कितीही यातना असू द्या, भगवंताच्या एकदा घेतलेल्या नावानं ते यातना संपतात. एवढं श्रेष्ठ नाव देवाचं आहे असं सांगतात. अज्ञाने अथवा ज्ञाने उत्तम मन, श्लोकाचे नाम घेणे, कर्पुरासी अग्नी प्रमाणे, पापे भस्म होती क्षणात. अहो तुम्ही अज्ञानानं घ्या किंवा ज्ञानानं घ्या, राम नाम म्हणायला काय लय शिकलेला माणूस लागतोय का? किती बी शिकलेला, उलट मी तर म्हणतो शिकलेली लोकच देवाचं भजन करत नाही, ती अडाणी लोक करतात महाराज. कारण शिकलेली करत नाही, त्याला कारण आहे, त्यांना ज्ञान गर्व असतो आणि ज्ञान गर्वामुळे ते देवाचं नाव घेत नाहीत. आणि अज्ञानी लोक सहज राम राम केले की लोटांगण घालतात महाराज. त्याच्यामुळं भगवंताचं नाव तुम्ही कसंही घ्या. अग्नीमध्ये जर कापूर टाकला तर तो कापूर जळायला किती दिवस लागते? तो तृण अग्नी मिळे समरस झाले, अग्नीमध्ये कापूर टाकल्याबरोबर लगेचच दहन होतं. तसं एकदा भगवंताचं नामस्मरण केलं की तुमचं सगळं असणारं पाप संपत असं सांगतात. हरिनाम त्याची औषध रस, मुक्त करी भव बंदास, कली माझी अन्य गती विशेष नाही नाही छये. अहो कुणालाच कळत नाही, कोणाशी न कळे जणी, नाम अमृत संजीवनी. भगवान परमात्म्याचं नाव हे अमृत आहे महाराज. दवाखान्यामध्ये जर गेलो, डॉक्टर वाचू शकत नाही पण देवाचं नाव वाचू शकतोय. डॉक्टराच्या हातामध्ये एका माणसाला वाचवणं, जीने मरणे भगवत सत्ता, जगवणं मारवणं भगवंताच्या हातामध्ये आहे. अहो औषधानं जो गुण येत नाहीये, तोच असणारा भवबंध छेदन करण्याचा गुण भगवंताच्या नामाने येतो. म्हणून सांगितलंय, ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. भगवंताच्या नावाचा रस घ्या महाराज, कुठलीच पिढा जीवाला होत नाहीये. आणि कलियुगामध्ये श्रेष्ठ भगवंताच्या नावाशिवाय दुसरा मार्गच नाहीये असं सांगतात. महादेव महादेव से उच्चारी जो मानव, त्याची गोष्ट न्यावे सहा महादेव भोळा शंकर धावो निरक्षी. महादेव भोळा आहे हो महाराज, खूप भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. महादेव भोळे, त्यांचं भजन करा. महादेव महादेव म्हणून एकदा हाक मारा महाराज. गायीने जर हाक मारली किंवा वासराने जर हाक मारली तर गायी क्षणामध्ये येते, कुठेही असू द्या. आपल्या वासराचा आवाज कानावरती पडला, गायी जसं धावून येते वासरासाठी, तसं महादेव दयाळू आहेत.
एकदा महादेवाचं भजन केले की महादेव कुठेही असू द्या क्षणामध्ये प्रगट होतात. हे महादेवाच्या नावाचं सामर्थ्य आहे आणि धावून त्याचं संरक्षण करतात असं सांगतात. आगा उरग शत्रु तो ऐसे करी, ऐसी नामवळी उच्चारी, ती नामे कोणती मनसी तरी, ऐक खगपती निवेदितो. भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत, ग्रंथ करते तुम्ही आम्हाला सांगतायत अशा पद्धतीची नामाचं उच्चारण त्याचं तू भजन कर. ही शेवटच्या अध्यायामध्ये हीच का सांगितलं गरुड पुराणामध्ये? बाप पुढचा विधी सांगायला पाहिजे होतं ना. नामाचंच महात्म्य का सांगितलंय? कारण 17 अध्याय ऐकून लोक घाबरलेले असतात. ह्यांचं असं झालंय, आपलं कसं व्हायचं? काही होत नाही. आम्ही तर म्हणतो 5 बऱ्या काशीला कसं जावं महाराजांच्या. भगवान परमात्म्याचं नाव घेतलं ना काही होत नाही. मागून पंढरपूरची वारी सांगितली, माणसं फिरत झाली. हे पण तेच लय सांगतात. येत होती. नाही 5 बऱ्या काशी कशी करायची आता पुरीनो. काय सांगितलं हो? ग्रंथ भगवान परमात्मा सांगतात गरुडाला, हे गरुड पुराणामध्ये सांगितलेले नियम लोकांना पाळणं होत नाही कलियुगामध्ये. एवढं कडक नियम याच्यामध्ये सांगितले आणि शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलं यातलं काही नाही केलं तरी चालतंय, फक्त भजन करा. भजन केलं की स्वर्गच आहे तुम्हाला, नरकाची पायरी सुद्धा चढावी लागत नाही. कारण हे आम्हाला वारणारच आहे. तुम्ही त्या जी भजन करताय त्याच्या गावाच्या शिवाला बी जाऊ नका. म्हणून भगवान परमात्मा सांगतात माझं भजन करा, तुम्हाला स्वर्ग काय वैकुंठ स्वर्ग कैलास ह्याचे दरवाजे उघडे, फक्त माझं भजन करा असं सांगतात. राम कृष्ण शिव शंकर शंभू वासुदेव धरणीधर, विष्णू माधव अच्युत मंत्र जनार्दन रक्षी माते. राम पहिला सांगितलं, कृष्ण सांगितलं आणि महादेव. ही सगळी नाव आहेत. कोणतंही नाव घ्या महाराज, नाव श्रेष्ठ आहे. भगवंताचे हजारो नाव आहेत. कोणत्याही नावानं हाक मारा आणि कसंही मारा, कुठल्याही अवस्थेत मारा. नाव हाक मारायला देवाला काही लागत नाही, फक्त प्रेम लागतं. प्रेम अंतःकरणामध्ये असेल तर भगवंत कसा येतो महाराज. हाक मारली की तू यायला तयारच आहे, फक्त हाक तशी मारावी लागते. हाके सरशी उडी घालोनी या स्तंभ फोडी, प्रल्हादासाठी खांब फोडून आला अशा असणारा भगवान परमात्मा आहे. आणि त्याचं नावानं हाक मारल्याबरोबर येतो असं श्रेष्ठ नाव देवाचं आहे. म्हणून भजन करा. यज्ञ आणि सर्व तीर्थ यम नियमादि व्रत समस्त माझे नाम उच्चारी, त्याते सर्वता पावनन करीती. अहो यज्ञ आहे, तीर्थ आहे, व्रत आहे, यम नियमाधिक आहे. व्रत तुम्ही भगवंताच्या नामाच्या विरहित बाकीची तीर्थ करा, तुमचा काहीच उपयोग नाही. तीर्थ करा पण भगवंताचं भजन करून करा. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत हरिविन जन्म नरकाची पैजाना. अहो भगवंताचं भजन करा. भगवंताचं भजन जिथं नाही तेच नरक आहे, त्याला नरकाला जायची गरज नाही. ज्या मुखामध्ये भगवंताचं नाव नाही ते मुख म्हणजेच नरक आहे. भगवंताचं नाव असेल तर शरीराला किंमत आहे, तर मुखाला किंमत आहे. त्याच्यामुळं यज्ञ तीर्थ व्रत यम नियम हे तुम्हाला पावन करू शकत नाही. माझ्या नामानं हेच पावन आहेत. भगवंत सांगतात यज्ञादि कर्म जो करिता आणि नाम उच्चारिता, तो सोय तरुणी तारिता, पापी जनाची पै होई. यज्ञाधिक कर्म करून यज्ञाधिक कर्म करा. तुमचा जो नित्य नैमित्तिक कर्म आहे ते करा. आणि एवढं कर्म करून जो माझं भजन करतो त्याच्यामध्ये किती ताकद आहे हो, तो दुसऱ्याचा उद्धार करतो. माझं भजन करणाऱ्याच्या सहवासामध्ये किती जरी पापी व्यक्ती आला तर त्या पापी व्यक्तीचा उद्धार होतो. उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये आहे. कोणामध्ये? जो माझं भजन करतो असं भगवंत सांगतात. माझा मंगल नाम उच्चार एक मरे करी सादर,
त्याचा योगक्षम संसार मी निर्धारे चालवितसे. अहो माझ्या नावाचा जो उच्चार करतो त्यानं संसाराचं टेन्शन घ्यायचं नाही महाराज. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. फक्त भजन करा. भजन करणाऱ्यानं संसाराचा लोड घ्यायचा नाही. पुरावेत महाराज. अहो चोकोबाच्या बायकोचं बाळांपण केलं. बायांचं बाळांपण करणं देवाचं काम आहे का? रिकाम आहे का ते कुणाचे बी बाळांपण करत हिंडायला? मग का चोकोबाच्या पत्नीचं बाळांपण केलं? चोकोबाचा भाव श्रेष्ठ आहे. आणि भाव आणि श्रेष्ठ असेल, भाव भक्ती असेल, भगवंताचं नाव मुखामध्ये जर असेल तर त्याची काम स्वतः भगवंत करतो. न सांगता करी सर्व काम. भगवंताला सांगावं लागत नाही महाराज, सगळी कामं करतो. हे तर स्वतः सांगितलंय गरुड पुराणामध्ये. त्याचा योगक्षेम संसार मी निर्धार चालवितसे. भजन करा, त्यांचा संसार मी चालवतो. त्यांनी संसाराचा लोड घ्यायचा नाही. तुम्ही फक्त भजन करा, एकनिष्ठ राहा, माझी सेवा करा, माझं नाव मुखामध्ये राहू द्या. तुमच्या संसाराची जिम्मेदारी माझ आहे. अहो जगाचा संसार चालवतो, तुमचा संसार चालवायला त्याला अवघड आहे का? फक्त भजन तेवढा भावनेनं करा. भगवंत सांगतात राम नाम अग्नी जाण क्षणात कर्माचे करी दहन. नाम स्मरणे ब्रह्मरूप होऊन माझ्या स्वरूपी समरस. राम नावाचा अग्नी आहे महाराज. आणि त्या राम नामाच्या अग्नीमध्ये तुमचं सगळं कर्माचं दहन होतं. आता आपण जर एखाद्याला मारलं तर आपल्याला आयुष्यभर जेलमध्ये बसावं लागतंय. हनुमंतानं एवढी राक्षस मारली, हनुमंताचं पाप किती झालं असेल? पण हनुमंताचं एक होतं महाराज, काय बी करू द्या मी करत नाही. कोण करतंय? भगवान श्रीराम करतो. कारण हनुमंताचं जे काही कर्म आहे, हनुमंतानं केलेलं कर्म हनुमंताच्या अंगाला स्पर्श करत नव्हतं. कारण तो कर्म बंधनाच्या पलीकडचा होता. कर्म हा पाश आहे आणि पाश हनुमंताला बांधू शकत नव्हते. त्याच्यामुळं तुम्ही कसंही कर्म करा, कोणतंही कर्म करा, पण राम नामाचा अग्नी कोणत्याही कर्माचं दहन करतो. कसलंही कर्म असू द्या तुमचं, त्या कर्माला जाळण्याचं काम रामनामाचा अग्नी करतो. आणि नामस्मरणानं ब्रह्मस्वरूप होतो आणि स्वतःच्या भगवंताच्या समरसामध्ये तो मग्न होतो असं सांगतात. गंगा गया रेवा गोमती यमुना तापी नवधरती. माझे नाम तैशिया पापा प्रती उधरी जाण खगेंद्रा. पहिलाच शब्द सांगितलाय गंगा. गंगा काशीमध्ये आहे. काशीमध्ये गंगेमध्ये जर तुम्ही बुडलात तुमचं पाप संपतंय का? काशीमध्ये स्नान केलं तर तुमचं पाप संपतंय का? लय लांबचं सांगत नाही महाराज. त्याच गंगेचा पुत्र आहे भीष्माचार्य. बाणाच्या धारावर झोपावा लागलं. मग जी गंगा पोराला शुद्ध करू शकत नाही ती तुम्हा आम्हाला शुद्ध करेल. गंगेचा पुत्र आहे भीष्माचार्य. बाणाच्या धारावर लोळा, बाणाच्या शय्येवरती त्याला झोपावं लागलं. मग गंगेनंच भीष्माचार्याचं पाप संपवलं नसतं का? गंगा आहे, गया आहे, रेवती आहे, गोमती आहे, यमुना आहे, तापी आहे. ही नद्या तुम्हाला पावन करू शकत नाही महाराज. तुमचं शरीर पावन होतं, पण तुमचं अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर भगवंताचं नावच श्रेष्ठ आहे. ज्याला गंगा पावन करू शकत नाही त्याला देवाचं नाव पावन करू शकतं. गंगा, यमुना, प्रयाग, त्रिवेणी हे तुम्हाला पावन करू शकत नाही, पण देवाचं नाव एवढं श्रेष्ठ आहे की तुमचं कितीही पाप असू द्या ते भगवंताच्या रामनामाच्या अग्नीमध्ये संपत असं सांगतात. तस्मात सर्व काळ माझे स्मरण सर्व कर्मे करी ताजान करावे नियमे करुणा आपुत्र ही तेने तरती. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे सदा नाम घोष करू हरी कथा. इथंही तेच सांगितलंय. सर्व काळ भगवंताचं भजन आपल्याला तोंडाने म्हणायचंय. मग त्याला हातातली कामं बाजूला ठेवावं लागतात का? तुम्ही तुमची कामं करा,
आणि मुखानं भगवंताचं भजन करा. ध्यान होईल तसं करत जा. हो, रामनाम खूप श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाव झालं की मुखामध्ये भजन करायचं, सर्व काळ करायचं. त्यानं काय होतंय महाराज, सगळी इच्छा पूर्ण होत आहे. तुमच्या मनामधले जेवढ्या इच्छा असतात ना, इच्छा दुसऱ्याला कळत नाही पण देवाला कळत आहेत. कारण जाणे मुंगीचे ही मानस, मुंगीच्या मनातलं काय चाललंय हे देवाला कळतंय. मग तुमच्या आमच्या मनातलं कळत नाही का? मुंगीच्या मनातलं भगवान परमात्मा जाणतो, मग तुमच्या आमच्या मनातलं जाणतो. त्यानं सगळं काम सिद्धीला होतात. फक्त भगवंताचं भजन करा असं सांगतात. धर्म कर्म संध्या स्नान ही सर्व परत्र जाण, स्वतंत्र असे नाम स्मरण, ज्ञाने नाम महिमा जो ऐके. आता भगवंताचं नाव सोडून बाकीचं तुम्ही काही करा, त्याला बंधनामध्ये येते. त्याला नियम आहे. धर्म करायचा म्हटल्यानंतर आंघोळ करावी लागते, आंघोळ करून धर्म करावा लागतो, हे नियम आहे. भगवंताचं नाव सोडून बाकी कोणतंही कार्य केला करा, ते स्वतंत्र नाही, ते परतंत्र आहे. त्याला नियम घालून दिलेले आहेत. पण रामाचं एकच नाव असं आहे, त्याला कोणत्याच प्रकारचा नियम नाही. नामासी नाही स्नान बंधन, नामासी नाही विधी विधान. भगवंताचं नाव घ्यायला आंघोळच करावी असं काही नाही. पारुषा आपण झोपेतून उठल्या उठल्या देवाचं नाव घ्या, काही फरक पडत नाहीये. अशा पद्धतीनं देवाचं नाव श्रेष्ठ आहे आणि त्याच नामाचा महिमा ऐका. तो पावे परमगती, अर्थवादक नामाशी दुषिती, तेन पावता मज प्रती, नरकातिथी पै होती. नरकाचे अतिथी होत आहेत. कोण होता तो? नरकाला कोण जात आहेत? भगवंताचं भजन तुम्हाला करायचं नाही, करू नका. पण जी करतय त्याला नाव ठेवू नका. भगवंताच्या नावाला जो नाव ठेवतोय तो नरकामध्ये जातो महाराज. नरकाशिवाय त्याला स्थान नाही. अहो, भगवंताच्या नावाला नाव ठेवताय. भगवंताचं नाव घ्यायचं असेल तर घ्या, घ्यायचं नसेल घेऊ नका. पण देवाच्या नावाला नाव ठेवू नका. देवाचं नाव जगाला पावन करतय आणि त्या नावाला जो नाव ठेवतो, त्या नावाला जो दूषण ठेवतो तो नरकाला जातो. भगवंत सांगतात, सुरा पियाने ब्रह्मघातकी, मातृगामी सोने चोरी त्यासी, प्रायचित्ते आहे ती विशेषी, मध्वही मुखाची प्रायचित्त नसे. अहो, कोणतंही पाप करा, प्रत्येक पापाला प्रायश्चित आहे. तुम्ही मद्यप्राशन केलं, ब्रह्मघात केला, मातृगमी असाल, सोनं चोरलेलं असेल, कोणतंही पाप करा, त्या पापाला प्रायश्चित काही ना काही शास्त्रामध्ये सांगितलंय. प्रत्येक पापाला प्रायश्चित आहे. पण एकाच पापाला प्रायश्चित नाही महाराज. सगळ्या पापाला प्रायश्चित आहे पण एकाच पापाला प्रायश्चित नाही. ती पाप कोणतं? माझ्या नावाची जो निंदा करतो आणि माझ्याविषयी जो पराडमुख होतो, हे जे पाप आहे त्या पापाला प्रायश्चित नाही. अहो, माझी निंदा करून तुम्ही असं काय पुण्य कमवणार आहे? माझी निंदा केली, माझी म्हणजे भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याला जो पराडमुख आहे, देवाकडे जो पाठ फिरवतो, त्या पापाला प्रायश्चितच नाही असं सांगतात. नाही अन्न समाधान, न देव भ्राताला समान, न माते समान तीर्थ पावन, तैसा न धर्म नामा सारिका. अन्नासारखं दान श्रेष्ठ नाही. 10व्या अध्यायामध्ये आपण अन्नदानाचं श्रेष्ठ ऐकलं. अन्नदानाचं महत्व किती आहे 10व्या अध्यायामध्ये ऐकलं आपण. किती अन्नदान केल्यानंतर काय प्राप्त होतं? त्या प्रेताला स्वतःचं शरीर खावं लागलं. त्यानं अन्नदान केलं नव्हतं, त्याला खायला मिळत नव्हतं, म्हणून विमानामध्ये बसून येत होतं ती प्रेत, पण काय खात होतं? स्वतःचं शरीर खात होतं. त्यानं अन्नदान केलं नव्हतं. त्यामुळे अन्नदानासारखं दान नाही. आणि देव पतिव्रता स्त्रियेला आपल्या नवऱ्यासारखा दुसरा देव नाही. पतिव्रता म्हणतोय मी. जी पतिव्रता स्त्री असेल तिला नवऱ्यासारखा दुसरा देव नाही. आईसारखं तीर्थ जगामध्ये श्रेष्ठ नाही, तसा नावासारखा धर्म नाही.
भगवंताचं नाव हाच धर्म आहे असं सांगतात. अग्निहोत्रा समकर्म नसे सत्या समन जप विशेष दये हुनी श्रद्धान दिसे ब्रह्मांड मंडपा माझारी. अग्निहोत्रासारखं कर्म नाही. कोणतंही कर्म केलं, अग्निहोत्र केलं की ती पावन होतं. आणि तुम्ही जप म्हणा, सत्यासारखा जप नाही. सत्य काय आहे? भगवंतच सत्य आहे, त्या देवाचं नाव सत्य आहे. आणि कामासारखा दोष नाही. ही काम नावाचा दोष खूप भयंकर आहे. अशा पद्धतीनं दयेपेक्षा श्रद्धा नाहीये असं सांगतात. क्रोध समान अन्य शत्रू कामा समान द्वेष फारो लोभा समान क्षय करू दोष निर्धारो सेना. अहो रागासारखा शत्रू जगामध्ये नाही बरं का. आपण म्हणतो ही माझा शत्रू, त्याचं माझ्याशी जमत नाही, त्याचं तुझ्याशी जमत नाही. त्याचं तुझ्याशी का जमत नाही? त्याच्या विषयीचा राग तुझ्या मनामध्ये म्हणून जमत नाही. जगामध्ये कुणीच कुणाचा शत्रू नाही महाराज. फक्त त्याचं आपल्याशी जमत नसतं. कशामुळे जमत नसतं? रागामुळे जमत नसतं. राग खूप अवघड आहे. एकनाथ महाराजांनी सांगितलंय, क्रोध आईसा महावैरी बैसला असता जीवेवरी जो ज्ञानाची मिरवे थोरी तो संसारी मूर्ख होया. अरे क्रोधासारखं वैरी जगामध्ये श्रेष्ठ नाही. आणि क्रोधच वैरी आहे. रागच माणसाचा वैरी आहे. आणि राग माणसाला लवकर येतो महाराज. फोन नाही उचलला तर माणूस महिनाभर बोलत नाही. ही राग आहे. आणि रागासारखा शत्रू नाही जगामध्ये. कामासारखा दोष नाहीये. लोभासारखा क्षय नाही. क्षय नावाचा रोग आहे. लोभासारखा तो क्षय नाही. आणि तशा पद्धतीने सांगतात. पती करिता पत्नी समान अन्य सदृद नसे जाण गुरु होनी अधिकपण कोण्या पदार्थी नसेची. पती आणि पत्नी आहे, नवरा आणि नवरी आहे. नवीन लग्न झालेलं असावं. आणि त्या नवऱ्याला आपल्या बायकोपेक्षा दुसरं कोण आवडतं? नवऱ्याला आपल्या पत्नीसारखं दुसरं कोणीच जगामध्ये श्रेष्ठ आवडत नाही. पती आणि पत्नीचं नातं खूप जवळचं आहे, खूप संबंधाचं आहे, अत्यंत प्रेमाचं नातं आहे आणि जवळचं आहे. त्या नात्यासारखं सुहदपणा नाही. पती आणि पत्नी, नवरा आणि बायको यांच्यामध्ये जो जवळचा आहे, यांच्यामध्ये जो आप्तपणा आहे, तेवढा आप्तपणा बाकीच्या नात्यामध्ये नाही. तसं गुरुपेक्षा अधिक पण नाही. गुरुपेक्षा श्रेष्ठ प्रेम देणाऱ्या शिष्यावरती नाही असं सांगतात. गुरु नसे ममत सामान गुरु तो आवनी अग्नि जाण ग्राह्य पत्य पिता पावना दक्षिणाग्नी जननी जाणीज. काय सांगितलं अगोदरच्या ओळीमध्ये? गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. आणि गुरु कोण? आपण गुरु कुणाला म्हणतो? जीवाला गुरु म्हणतो आपण. जीवाला, ज्या जीवाची गॅरंटी नाही त्याला आपण गुरु म्हणतो. पण तुकाराम महाराजांनी सांगितलंय, आपणची देव होय गुरु. हरिपाठ पाठ आहे का नाही कोणाचा? भगवान परमात्माच गुरु आहे हो. देवालाच गुरु मानावं लागतंय. यथा देव तथा गुरु या श्रुती शास्त्राचा निर्धारू. जो देव आहे तोच गुरु आहे. देवाला गुरु करा महाराज. कारण देवाला गुरु केले की त्या गुरुला आपल्या शिष्याची कळवळा येतो. आणि देवाला कळवळा आला की मग उद्धाराची बाकीची साधना करायची गरजच नाही. त्याच्यामुळं माझ्यासारखा गुरु नाही. पहिल्याच तुकड्यात सांगितलंय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ गुरु जगामध्ये कोणताच नाहीये असं भगवान परमात्मा सांगू लागले. जो नित्याग्नी यात्राची भक्ती करीत त्रेताग्नी तोची निश्चित गुरुवादिकाच जो अनादर करीत मिथ्या समस्त त्याची कर्मे. आता अनेक प्रकारचे कर्म जीव करत असतो. अग्निहोत्र आहे, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी कर्म करत असतो. पण तुम्ही कर्म करत असताना
गुरुवादिक लोक जे आहेत त्यांचा अनादर करतायत, गुरुची अवज्ञा जो करतायत त्यांनी केलेलं कर्म सगळं खोट आहे. तुम्ही श्रेष्ठ लोकांचा आदर करा, तुमचं सगळं कर्म सत्य आहे. आणि गुरुधिक लोकांचा अनादर करा, केलेलं कर्म सगळं मिथ्या आहे. भगवंत सांगतात, हो सर्व यज्ञमय मी जाना, त्या माझे करिता नामस्मरण, सर्व संग परित्याग करून मस्त सायुजी मी तो. आणि भगवान परमात्म्याने या ओळीमध्ये गुह्य सांगितलं महाराज. काय गुह्य आहे माहिती का? जे जे बेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत. प्रत्येक ठिकाणी मी आहे. अहो माझ्याशिवाय तिळा एवढी सुद्धा जागा पृथ्वी तलावरती विश्वामध्ये शिल्लक नाही. कुठेही मी आहे आणि भगवंत आहे म्हणूनच जग आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मी असल्यामुळं माझं नामस्मरण केलं, सर्व संग परित्याग करून माझं भजन जर केलं तर सायुज्य नावाची मुक्ती भेटते. भगवंताचं नाव केलं, भगवंताचं भजन केलं, सायुज्य नावाची पदवी आहे. आणि त्या सायुज्य नावाची पदवी भेटली की जन्म मरण संपत. 84 लक्ष योनी फिराव्या लागत नाही. पुन्हा जन्म म्हणून पुन्हा मरण हे सगळं कुठाना संपतो. कशामुळं? सायुज्य नावाची पदवी भेटली की सगळं संपत. आणि पदवी कधी भेटणार आहे? माझं भजन केल्यावरती पदवी भेटणार आहे असं सांगतात. ऐसे नामाचे महिमान स्वमुखी निवेदी, श्री भगवान हे श्रवण करोनी सदा मन नाम स्मरणी योजावे. आणि नामाचं महिमान आहे. कोण सांगणार आहे? स्वतःच्या मुखानं भगवंत सांगतायत माझ्या नामामध्ये एवढी ताकद आहे. आणि हे ऐकून तुम्ही भजन करा. बाकीचे कुठाने करायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला कुठंच आयुष्यामध्ये जाणं नाही जरी झालं तरी पंढरपूरची एक वारी करा. चंद्रभागा डोळ्यानं बघा, त्याच्यामध्ये बुडा. तुम्हाला काशीला जायची गरज नाही, प्रयागाला जायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. कारण पंढरपूर खूप श्रेष्ठ आहे महाराज. उद्या एकादशी, आज दशमी आहे. आजपासून लोक पंढरपूरला चाललेत. कारण पंढरपूर एवढं श्रेष्ठ तीर्थ आहे, खूप श्रेष्ठ. त्याचं वर्णन मुखानच करता येत नाही. हजारो मुखाच्या शेषाला ज्या वैकुंठ नगरीचं वर्णन करता येत नाही ते वैकुंठ नगर म्हणजे पंढरपूर आहे. आणि असं असणारं भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि हे श्रवण करून ऐकून तुम्ही माझं नाम स्मरण करा. ही स्वतः भगवंत गरुडाला सांगतात. असो ऐकानिक धर्म पतिव्रता, सियाचा परम ब्रह्मा विष्णू महादेव उत्तम, तीर्थव्रत तपनिती अग्नी. आता नामस्मरणाचं महात्म्य भगवंतानी सांगितलं. यातून एकच सार आहे, भगवंताचं भजन करा. कोणतं कसलंच पाप तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. एकदा देवाचं नाम घेतलं की कोट्यावधी पाप तुमची संपत आहेत. एकदा देवाचं भजन करा, कोट्यावधी पाप संपत आहेत. त्याच्यामुळे आपण पापी नाहीतच, भगवंताचं नाम घेणारा पापी असू शकतो का? त्याच्यामुळं भगवंताचं भजन करा. हे झालं गरुड पुराणाचं सार आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं 18व्या अध्यायाला आहे. बाकीच्या अध्यायाला नसला तरी चालतंय, 18व्या अध्यायाला या. कारण हे सार आहे. गरुड पुराणाचं सार म्हणजे भगवंताचं नाव आहे. हे 17 अध्यायामध्ये जेवढे बी नियम सांगितले तेवढे तुम्हाला नाही पाळणं झालं तरी माझं भजन करा. भगवंताचं नाव हेच सार आहे. आता पतिव्रता स्त्रियेचा धर्म काय असतो, तिचे नियम काय असतात थोडेसे सांगतात, ऐका. यज्ञानिष्ठा पुरत भ्रातार समिजी संतोषवित, तिने सर्व पुण्य केले असे, आयसे होत संशयार्थ नसे तेथे. पतिव्रतेचा धर्म सांगितलं महाराज. सगळ्यात श्रेष्ठ पत्नीचं एकच कर्तव्य आहे, आपल्या नवऱ्याचं मन प्रसन्न करायचं. जी पत्नी आपल्या नवऱ्याचं मन सर्व काळ तोषवती, सदोदित तोषवती, तिनं जगातली सगळीच तीर्थ केली महाराज. त्या स्त्रीला कुठल्याच तीर्थाला जायची गरज नाही. कारण सगळ्या तीर्थाचं सार तिचा नवरा आहे. त्यामुळं तिनं तिच्या नवऱ्याला प्रसन्न ठेवलं की तिला काहीच यज्ञाधिक कर्म करायची गरज नाही. हे पतिव्रतेचा पहिला धर्म आहे. पहिला धर्म कोणता आहे? फक्त नवऱ्याचं मन प्रसन्न ठेवा, बाकी पतिव्रतेला काहीच करायची गरज नाही. हे गरुड पुराण सांगते. ई तुके ही धर्माचारणे आणि जार कर्म करी निधानी,
ते सर्व निष्फळ होवनी दारुण नरकी पळे ती. आणि जी स्त्री जार कर्म करते, वाईट कर्म करते, नाही त्या स्त्रियाच्या नादाला लागते. एवढं सगळं तीर्थ करून, प्रयागाला जाऊन, गंगेला जाऊन, यज्ञदिक कर्म करून जर स्त्री जार कर्म करत असेल तर ती नरकामध्ये जाते. स्त्रिया सुद्धा नरकामध्ये जातात, त्यांनाही अफाट दुःख भोगावं लागतं. त्यामुळं पतीची सेवा करणं हा स्त्रियेचा पहिला धर्म आहे असं सांगतात. स्त्रियेशी उत्तम सहगमन पुरुषाशी तैसे संन्यासन ही दोघे सर्व पापे जाळून शाश्वत ब्रह्म पावती. स्त्रियेला उद्धाराचं कारण सांगितलं सहगमन आणि पुरुषाला सांगितलं संन्यास. संन्यासाने सहगमन जर केलं तर त्यांची सगळी पाप संपतात आणि ब्रह्मस्वरूपाला ते प्राप्त होतात असं सांगतात. गान घाविता सुता संन्यास दोन प्रकारचा आता पुरातनीची ऐकता एकाग्र चित्ती करोनिया. भगवान परमात्मा गरुडाला सांगतात दोन प्रकारचं संन्यास आहे. दोन प्रकारच्या संन्यासाची माहिती सांगतो ऐका. ऐसे गरुड पुराणातील प्रेतकल्पाख्यान सरळ टीका केली धरुणी मूळ अर्थ विमळ विलोकोनी. आणि अशा प्रकारचे असणारं हे गरुडाचं आख्यान जे आहे ती असणारा हे टीका केली म्हणजे असणारा त्या ठिकाणी हे ओव्या जी मी लिहिल्या गेल्या माझ्या बुद्धीने त्या असणाऱ्या त्या ठिकाणी भगवंताची कृपा होती असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागले. प्रथम अनगार्थ ग्रंथ मग केला कामशास्त्र उपयोगार्थ ते मनासी वाटे दुश्चित मग प्रेतकल्प मग केला. आणि काय अनेक ग्रंथ मी केले गेले. अनगार्थ अशा प्रकारचा ग्रंथ आहे. अनेक 2-3 ग्रंथ सांगितले मला ह्या असणाऱ्या ग्रंथकर्त्यांनी लिहिलेले आहेत आणि अशा प्रकारचं असणारा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु ते बुद्धीला काय थोडं पटलं नाही, काय समाधान वाटलं नाही. म्हणून असणारा हा गरुड पुराण ही जी कथा आहे ती मी लिहिली असे माधव स्वामी सांगू लागले. कोकण देशा माझी ग्राम कळंबुशी नामे क्षेत्र परशुराम अंजनवेल तालुका उत्तम तेथे वास्तव्य पूर्वापार. आणि सांगितलं मी कुठं राहतो, माझं राहण्याचं कुठं स्थान आहे. अंजनी गावी अशा प्रकारचा तालुका आहे. त्याच्यामध्ये गावाचं नाव काय सांगितलं मला? कळंबुशी. कळंबशील अशा प्रकारचं त्यांच्या गावाचं मुख्य राहण्याचं ठिकाण आहे. आणि अशा प्रकारचे ग्रंथकर्ते स्वतःचं गाव, स्वतःचं नाव, स्वतःचं वडील असणारं त्यांचं पूर्व सगळं असणार या ठिकाणी ग्रंथामध्ये सांगू लागले. परशुराम अष्टकोशावरी साक्षात तो अवतारी बुरबांड ग्रामा भितरी वास करी सोनिले. आणि परशुराम नावाचा असणारा व्यक्ती आहे तो भुरभांड अशा प्रकारच्या 8 कोसाच्या अंतरावरती त्या ठिकाणी राहतो. तिथं त्यांचं राहणं आहे म्हणून सांगू लागले. उपनाम तयाचे जोशी ब्रह्मोत्तम महातापसी अंतरी सद्भावे शरण त्यासी जाऊनी ग्रंथासी आरंभिले. आणि अंतर्मनामध्ये असणारा त्या ठिकाणी माझा असणारा अंतर्मनामध्ये असणारी निर्माण झाली आणि मनोमनी त्यांना असणारा नामस्मरण केलं गेलं आणि मनोमनी असणारा त्यांना भक्तीने शरण गेलो आणि या ग्रंथाला लिहायला सुरुवात केली म्हणून सांगू लागले. काय पामारे वर्णावे त्यांचे महत्व साक्षात शंकर तो निश्चित कोळंबुशी ग्रामी बाण स्थापित केला निश्चित जनकृपे. आणि काय आहे की असणाऱ्या त्यांच्या कृपेने गुरु त्यांचे सांगितलं गेलं आणि ते परशुराम म्हणजे असणारे त्यांचे गुरु आहेत आणि त्यांच्या कृपेने माझ्या असणारी ताकद नव्हती द्यायची परंतु त्यांची कृपा झाली म्हणून हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली म्हणून सांगतात. जन विश्वासास्तव तयातुनी सिंहनाद करी शुळ पाणी आई सीत्या महाराजाची करणी रामचंद्र गुरु माझा. रामचंद्र नावाचा माझा गुरु आहे. त्या महाराजांची कृपा माझ्यावरती झाली आणि या तरणीवरती म्हणजे या पृथ्वी तलावरती असणारा ते राम नावाचे गुरु माझे आहेत. त्यांच्या कृपेने असणारा ग्रंथ लिहिला म्हणून सांगू लागले. माझा पितामह त्या कळंबुशीता वसे गोविंद नामे आनंदयुक्त तत्पुत्र विठ्ठल विख्यात महातप्त हनु तनु माझी. आणि अशा प्रकारचं असणारा त्यांनी काय सांगितलं त्यांचं काय नाव? विठ्ठल नाही त्यांच्या वडिलाचं गोविंद. हा
आणि त्यांचा असणारा त्या ठिकाणी गोविंद नावाचे माझे वडील आहेत आणि माझं नाव विठ्ठल आहे आणि अशा प्रकारचं तनुनाम माझ्या कायाला माझ्या देहाला असणारं विठ्ठल नाव अशा प्रकारचं आहे. स्वतःची माहिती ग्रंथकर्ते सांगू लागले. माझे नाव माधव पित्याने ठेविले अभिनव जनरुडित बाबाजी नाव विख्यात त्याची झाले. 3 नावं सांगितले. आधी सांगितलं होतं त्याच्यानंतर माझं नाव माधव आहे आणि त्याच्यानंतर सांगितलं गेलं टोपण नाव म्हणून बाबाजी मला म्हटलं जातं. अशाही प्रकारचं नावाने मी प्रसिद्ध आहे अशा प्रकारे सांगू लागले. त्या बाबाजीने अल्पमतीने प्रार्थिले श्री शंकरा कारणे तयाचे कृपेने प्राकृत वचने ओवी रूप बोलियेलो. आणि त्या असणाऱ्या ह्या माझ्या असणाऱ्या बाबाजीनं म्हणजे मी असणाऱ्या भगवंत शंकराची कृपा माझ्यावरती झाली म्हणून असणारा हा ग्रंथ प्राकृत भाषेत हे तुमच्या पुढे मांडतो अशा प्रकारे सांगू लागले. शुद्ध अथवा शुद्ध अक्षर अर्थ सत्य मिथ्या प्रकार पंडिती पाहुणी समग्र आद्यंत विलोकावा. आणि काय शुद्ध अशा प्रकारे पंडिताने असणाऱ्या शहाण्या माणसाने ह्याचा असणारा शुद्धमती कशी आहे, शुद्ध असणारा कशा प्रकारचं असणारे वय आहेत हे असणाऱ्या चांगल्या रीतीनं आणि असणाऱ्या बारीक नजरेनं जरी पाहिलं गेलं तरी सुद्धा असणारं त्या ठिकाणी शुद्ध आहे अशा प्रकारे सांगू लागले. न्यून असेल तो करावा पूर्ण दयाशील साधूजन साधू परम करुणिक म्हणून माधव विनवी आदरे. माधव विनवी आदरे याच्यामध्ये जर काही कमतरता असेल तर त्याची असणाऱ्या त्या ठिकाणी कमतरता पूर्ण मनोमनी तुम्ही करून घ्यावी. मी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली चोज करुणी माऊली रिझे जेवी. एखादं लहान मुलं असावं आणि लहान मुलाने काय करावं महाराज त्या ठिकाणी असणारा ताट वडिलाला ताट वाढलेलं असावं आणि ते लहान मुलं रांगत 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 त्या ताटाजवळ जावं, त्या ताटातला घास उचलावा आणि तो घास वडिलाच्या मुखामध्ये घालावा. त्यानं काही कमी नसतं, तिथं काय असणारं कष्ट सायास त्यानं काय केलेलं नसतात, परंतु ते असणारं ते जसं वडील ते घास आनंदाने सेवन करतो, आनंदाने खातो, तशा प्रकारचा असणारा तुमचा मी एक बालक आहे. ग्रंथकर्ते काय सांगतात की तशा प्रकारचा मी एक बालक आहे, तुमचंच सगळं आहे, तुम्हीच असणारे सगळे करते करवेत आहात, परंतु असणारा तुमचाच असणारा घास उचलतो आणि तुमच्याच मुखामध्ये घालतो, फक्त तो आनंदाने सेवन करणे याला महत्व अशा प्रकारे सांगू लागले. बाळकाचे अपराध अपार परिमाता न मानीच तिळभर तैसे साधुजन कृपाळू समग्र कृपा करोत मजवरी. लहान मुलांनी किती जरी असणारा त्या ठिकाणी अपराध केले, किती जरी खोडकरपणा केला तरी आई त्याला ज्याप्रमाणे सांभाळून घेते तशा प्रकारे असणारा मी एक बाळक आहे. आणि आई म्हणजे तुम्ही आम्ही या ठिकाणी असणारे ऐकणारे श्रोते जण आहात, तरी असणारा तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्ची तसे भक्ती बेल जरी गंगाविती तरी स्वीकाराल की. तुम्ही असणाऱ्या या ठिकाणी असणाऱ्या भगवान शंकराची ऐकणारे लोक जे आहात ते त्या ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती आहात आणि तुम्ही असणारा मला या बाळकाला सांभाळून घ्यावा अशा प्रकारे ग्रंथकर्ते बोलू लागले. त्या साधूसी माझा नमस्कार कुळाचे उपनाम गोड बोले सुंदर आणि जान कौशिक गोत्र वास निरंतर कळंबुशी ग्रामी. आणि अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी सांगितलं गेलं मी एक बाळक आहे, तुम्ही सांभाळून घ्यावं. माझं असणारा आडनाव गोडबोले आहे ग्रंथकर्ते सांगू लागले आणि कुळंब क्षेत्री राहणारा मी आहे आणि अशा प्रकारचा रहवास करणारा माधव माझं नाव, बाबाजी ही माझं नाव आहे अशा प्रकारे स्वतःची ओळख सांगू लागले. हा ग्रंथ मुंबई पुरात यथामती केला प्राकृत कोठे खोटे श्लोक संस्कृत वेदार्थ युक्त सोडिले. आणि काय असणारा हे जो ग्रंथ मी लिहिला गेला ते मुंबईमध्ये लिहिला म्हणून सांगू लागले आणि कुठं कुठं श्लोक टाकले आहेत, काय काय ते वेदार्थाचा अर्थ आहे वेदामध्ये काढलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी टाकले अशा प्रकारे सांगू लागले. असो दया पर साधूजन ते दया करतील परिपूर्ण हा ग्रंथ प्राकृत म्हणून अनादर न करावा. हा मराठीत ग्रंथ आहे म्हणून अनादर करू नका, तुम्ही याचं सेवन करा, आनंदाने भक्तिभावाने ऐकावं. अशा प्रकारे असणारं हे वेदातूनच मी काढलेलं आहे, पुराणातून असणारा त्या ठिकाणी असणारं शोधून काढलेलं आहे, अशा प्रकारचं असणार आहे म्हणून तुम्ही संती लोकी त्या ठिकाणी असणारं आनंदाने सेवन करावं म्हणतात. मुळीचा अर्थ पाहोनी तैसीच प्राकृत वदलो वाणी
स्वबुद्धी कल्पना करुणी आत्मिसळणी केली नाही. आणि असणारा स्वतःच्या मुखानं स्वतःच्या बुद्धीनं काही याच्यामध्ये लिहिलेलं नाही. स्वतःची बुद्धी याच्यामध्ये काही वापरलेली नाही. या पुराणात जसं आहे त्यातून असणारा वेगवेगळं फक्त वेगवेगळ्या पुराणातून थोडं थोडं घेऊन असणारा हा ग्रंथ तयार केला असणारे माधव स्वामी सांगू लागले. यास्तव संस्कृत आणि प्राकृत श्रोत्यासी समान असत समान फळ होईल प्राप्त श्रद्धायुक्त असल्याही. श्रद्धायुक्त महत्वाचा आहे, भक्ती महत्वाची आहे, आवड महत्वाची आहे. आवड असेल तर असणारा हा ग्रंथ महाराज ऐकला तर त्याचं पुण्याची प्राप्ती या ठिकाणी होते. आणि अशा प्रकारचा असणारा संस्कृत असू द्या, काय आहे की असणारं संस्कृत जरी असलं नवे नवे मराठी जरी असलं तरी दोघांचं फळ एकच आहे. एक लहान विंचू आहे, दुसरा मोठा विंचू आहे. लहान विंचू चावल्याला महाराज कमी दुखतं, मोठा विंचू चावल्याला कमी जास्त दुखतं असं नसतं. एकच त्याची वेदना असते, त्याचं पुण्य एकच असतं. तशा प्रकारचं असणारं पुण्य असतं महाराज. काय आहे, नाम कसं घ्यायचं मग सांगितलं त्यांनी. नाम कसं घ्यावं, जाणोनी अथवा न जाणोनी. एखादा विस्तू आहे, विस्तू पाहायला गेला आणि त्या विस्तवाला आपण बघत बघत जरी हात लावला तरी सुद्धा ते पोळणार आहे. आणि चुकून जरी त्या विस्तवाला हात लागला तरी सुद्धा ते पोळणार आहे. तसं देवाचं नाव आहे, चुकून जरी काय भक्तीने जरी त्याचं नाव घेतलं, वेळा वाकडा म्हणून जरी घेतलं गेलं, नवे भक्तीने जरी घेतलं गेलं, त्याचं पुण्य समान आहे. तसं संस्कृत भाषा आणि मराठी भाषा ही दोन्हीच भाषा सारखी आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये फरक वाटला असं तुम्हाला, संस्कृत वाटलं की थोडं त्याच्यामध्ये फळ जास्त आहे आणि मराठीत फळ कमी आहे, तसं नाही, दोन्हीचं फळ समान आहे. आणि अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे सांगू लागले महाराज. स्वास्ती श्री शाली वाहन सके 1751 मधुमास धवल पक्ष आद्य दिन ग्रंथ संपूर्ण त्या दिनी झाला. 1751 मध्ये असणारा हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहून माझा पूर्ण झाला. अशा प्रकारे असणारे ग्रंथ करते सांगू लागले. 18 अध्याय ग्रंथ संपूर्ण 1210 प्रमाण श्री आमरेश चरणी मन निशिदिन राहो सर्वदा. अष्टादशी म्हणजे असणार त्या ठिकाणी आपण कसं एकादश म्हणतो, थोडासा अर्थ सांगतो तुम्हाला. अष्टादश, एकादश म्हणल्यानंतर 11वा दिवस येतो आणि अष्टादश म्हणजे 18 अध्याय या ग्रंथामध्ये आहेत. आणि अशा प्रकारचा असणारा हा ग्रंथ आहे. ओव्या किती सांगितल्या? 1210 ओव्या या ग्रंथामध्ये आहेत. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी हा ग्रंथ आहे. ग्रंथकर्ते सांगू लागले. मोर भट्ट नामे ज्येष्ठ भ्राता वाराणसी नामे माझी माता विठ्ठल नामे माझा पिता तयासी मन माझे असो. मोरवश अशा प्रकारचं माझ्या थोरल्या भावाचं नाव आहे. वाराणसी नावाची असणारी माझी आई आहे, माता आहे. आणि विठ्ठल नावाचे माझे वडील आहेत. अशा प्रकारचा आमचा असणारा कुटुंब आहे, आमचा परिवार आहे. त्याच्यामध्ये माझं नाव बाबाजी किंवा माधव अशा प्रकारचं असणारं नाव आहे. ग्रंथकर्ते सांगू लागले. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्प गरुड नारायण संवाद 18 गौड पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव